नमस्कार, मी देवनाथ. आपण बघत आहात शंखनाद, आवाज सत्याचा. आज मी आहे वरोरा तालुक्यातील खेमजई या गावी. हे गाव असे आहे की या गावाची ख्याती सर्वदूर आहे. त्याचं कारणही तसंच आहे. या गावातील ग्रामपंचायत नेहमीच उपक्रम राबवत असते. हे उपक्रम ग्रामविकासाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहेत. गावाचा उत्पन्न वाढावं यासाठी हा उपक्रम राबवत आहे. मनरेगाच्या माध्यमातून सीताफळाची रोपवाटिका यांनी तयार केलेली आहे. खेमजई हे गाव वरोरा तालुक्यात सीताफळासाठी 20 वर्षा अगोदर खूप प्रसिद्ध होतं. पण आमच्या खेमजई येथे गोट्यांच्या खदानीमुळे सीताफळ नष्ट झालं होतं आणि सीताफळ नष्ट झाल्यामुळे आम्हाला सीताफळाचं पूर्ववत करण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत रोपवाटिका चालू करून पूर्ववत कसं करता येईल यासाठी आम्ही पूर्ण गावातील सदस्य, गावातील लोक, आमचा गाव आमचा विकासची पूर्ण टीम आणि गावामध्येच विकास ग्रुप तयार करण्यात आला. या माध्यमातून आम्ही सर्वांच्या सहकार्यातून एक रोपवाटिका चालू केली आणि रोपवाटिकेच्या माध्यमातून फक्त सीताफळावर लक्ष केंद्रित करून आम्ही 5 एकरमध्ये सीताफळ लावले. आज 2 वर्ष झालेले आहे. सीताफळ पण लागायला सुरुवात झाली आहे. परत रोजगार हमीच्या माध्यमातून आमच्या गावातील युवकांना आणि स्त्री पुरुषांना जवळपास 50 कुटुंबांना एक रोजगार मिळाला आणि ग्रामपंचायतचं उत्पन्न पण वाढायला लागलं. रोजगार कामातून आम्हाला खूप चांगलं काम मिळत आहे आणि आमचा खूप चांगला सुखी संसार चालत आहे. हा गाव खेमजई गाव सीताफळासाठी प्रसिद्ध होता, परंतु काळाच्या ओघात उत्खनन झाल्यामुळे बरेचसे सीताफळ नष्ट झाले. ज्या ठिकाणी आज आपण उभा आहोत हे एक मोठं गावाचं वैभव होतं. हे एक वडाचं झाड आहे आणि या झाडाला 25 ते 30 वर्षाच्या अगोदर आम्ही याला अंधारा वड असं म्हणायचं. भर दिवसा इथे अंधार असायचा आणि मोठ्या प्रमाणात सीताफळ असते. त्यामुळे ग्रामपंचायतचं उत्पन्न तर वाढायचंच, परंतु लोकांना एक चांगलं फळ खायला मिळायचं व्हिटॅमिनयुक्त. काळाच्या ओघामध्ये उत्खनन झाल्यामुळे हे नष्ट झालं आणि म्हणून आम्ही गावातील युवक एकत्र आलो आणि गतवैभव पुन्हा गावाला प्राप्त करून देऊन या उद्देशाने सगळं विचारवंत लोकांना, ग्रामपंचायतला आणि गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आम्ही संकल्पना पुढे आणली. मागच्या वर्षी जवळपास 7000 सीताफळाची झाडं लावली आणि ती जगली पण. आता त्याला सीताफळ पण लागत आहे. आता विकास ग्रुपच्या माध्यमातून एक रोपवाटिका मी तयार करत आहोत. जवळपास एक सीताफळाचं झाड घ्यायला गेलं तर 50 रुपये खर्च येतो आणि म्हणून या मनरेगाच्या माध्यमातून आणि विकास ग्रुपच्या माध्यमातून लोकसहभागातून रोपवाटिका तयार करत आहोत. त्यासाठी बऱ्याच लोकांनी सहकार्य केलेलं आहे. जवळपास 13-13.5 हजाराची जाळी पण दिलेली आहे. नेट आणि इतर या रोपवाटिकेची पूर्ण ट्रेनिंग यांना कसं बनवायचे ते सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कुजलेलं शेणखत, गाळाची माती, रेती 25% आणि 50% अशा पद्धतीनं ते झाडं जर तयार झाले. 5000चं टार्गेट आहे आणि 5000ची झाडं झाल्यावर आम्ही तेच झाडं माझं झाड माझं गाव हिरवं गाव अशा संकल्पनेतून 7-8 येणाऱ्या 5 वर्षात हे गाव हिरवं होईल. ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढेल आणि या उपक्रमातून लोकांना आज 50 लोकांना रोजगार मिळत आहे. भविष्यात लाखोपटीने ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढेल आणि ग्रामपंचायत आणि गाव सक्षम होईल आणि लोकांना रोजगार मिळेल ही पुढची संकल्पना आहे. त्या दिशेने गावाची एक विकासात्मक भूमिका असून विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आमच्या गावात लोक सहभाग खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यासाठी गावातील जे लोक बाहेरगावाला सर्व्हिससाठी गेले त्यांनी एक विकास ग्रुप डॉक्टर संदीप भेले आणि यांच्या संकल्पनेतून एक विकास ग्रुप तयार करण्यात आला. त्यामध्ये दर महिन्याला 100 रुपये जमा करतात. असे 50 सदस्य त्या विकास ग्रुपमध्ये आहे. 5000 रुपये दर महिन्याला जमा करून ते गावाच्या वेगवेगळ्या कामासाठी खर्च करतात. त्या माध्यमातून आम्ही रोपवाटिकासुद्धा चालू केली आहे. मनरेगाच्या माध्यमातून आपल्या इथे जे काम सुरू आहे, मनरेगाचा एक नियम आहे की ते झाड लावल्यानंतर 3 वर्ष त्याचं संगोपन करायचं असते. त्या माध्यमातून मागच्या वर्षी 5000 झाडं लावले. त्याच्यात ते 4-4.5 झाडं जिवंत आहे आणि आज उन्हाळ्याचे दिवस आहे. हा ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागात मजुरांना या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काम नसतात. परंतु या योजनेच्या माध्यमातून एवढी मोठी रोपवाटिका आणि हे सीताफळाचे झाडं तयार झाल्यामुळे
या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा जवळपास 35 ते 40 कुटुंबांना महिला आणि पुरुषांना या ठिकाणी एक रोजगार मिळत आहे. एक रोजगाराची संधी त्यांना मिळालेली आहे. त्यामुळे कुटुंबाला एक आधार या माध्यमातून होत आहे. आणि पुढे पण असं आमच्याकडे भरपूर जंगल आहे आणि संकल्पना आहे की असाच हा रोजगार वाढत जावा, जेणेकरून गावाचा आणि कुटुंबाचा विकास होईल. खेमजे येथे लोकसभा भागातून संत तुकोबा रोपवाटिका चालू करण्यात आली. यामध्ये नरेगाच्या माध्यमातून पिशव्या भरण्याचं काम करण्यात आलं. त्याच्यामध्ये 50% माती, 25% रेती आणि 25% मुरलेलं शेणखत लावण्यात आलं. यामध्ये संपूर्ण सीताफळाच्या बिया बालानगर जातीच्या लावण्यात आलेल्या आहे. हे नरेगा आणि ग्रामपंचायत खेमजई व विकास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ही रोपवाटिका चालू करण्यात आली. हे एक सीताफळाचं झाड आहे आणि या झाडाला मागच्या वर्षी पण कळ्या आल्या होत्या. आता याला एक सीताफळ पण लागलेलं आहे. आम्ही हे झाडाचं लाईफ वाढलं पाहिजे या दृष्टीने मागच्या वर्षी कळ्या सगळ्या तोडून टाकल्या. यावर्षी पण त्याला कळ्या येणार आहे आणि तिसऱ्या वर्षी आम्ही या झाडांना ठेवू आणि लोकांना चांगला रोजगार मिळेल आणि उत्तम क्वालिटी या जमिनीमध्ये सीताफळाची क्वालिटी उत्तम दर्जाची असते आणि अतिशय गोड असं सीताफळ असते. त्यामुळे या सीताफळाला मार्केटमध्ये डिमांड पण खूप चांगली आहे. त्यामुळे हे सीताफळ विकणारे, जगवणारे आणि सगळ्यांना एक रोजगाराची उत्तम संधी मिळेल आणि गावातच लोकांचा विकास होईल असा प्रकल्प ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. सीताफळाला या 3 वर्षानंतर सीताफळ लागतील आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून याचा लिलाव होईल आणि गावातीलच एखाद्या बचत गटाला याचा रोजगार मिळेल. त्या बचत गटाला या सीताफळाची प्रोसेस युनिट आपण देऊ आणि त्याच्या माध्यमातून याचं मार्केटिंग आणि त्याचं उत्पन्न पण वाढेल. या जे गावातील जे बचत गट आहे यांना त्याचं एक ट्रेनिंग इथं लावलं जाईल खेमजईला आणि त्याचं प्रोसेस युनिट इथं उभं करून त्याचा सीताफळाचा जो घर आहे तो कंपनीला पाठवू आणि ज्या बिया असेल त्या बिया आम्हाला परत त्या रोपवाटिकेसाठी बियाणं म्हणून कामी येईल. आपल्या इथे जवळपास जुने आणि काही नवीन झाडं जर पकडले तर जवळपास 5,000च्या वर सीताफळाची झाडं तयार होत आहे. येणाऱ्या पुढच्या वर्षी या झाडांना फळं पण लागतील आणि एक ॲव्हरेज पकडला तर जुन्या झाडांना जवळपास 50 सीताफळं लागतात. नवीन झाड छोटं असल्यामुळे कमीत कमी 10-15 लागेल. एक ॲव्हरेज जरी पकडला तरी 1 लाखाच्या वर फळं लागेल. मार्केट रेट जर म्हटलं तर या सीताफळाला चांगली डिमांड आहे. एक सीताफळ जरी 10 रुपयात गेलं तरी जवळपास 10 लाख रुपयाची सीताफळाची इथं अर्निंग सोर्स आहे आणि 10 लाखाचा अर्निंग सोर्स असताना ग्रामपंचायत जेव्हा याला लिलाव करेल कोणत्या बचत गटाला काही युवकांना तर कमीत कमी 5 लाख रुपये ग्रामपंचायतला मिळेल. हा ग्रामपंचायतचा निव्वळ नफा राहील आणि जे 2-3 महिन्याचा एक सीजन असते याचं, त्या सीजनमध्ये जे लेबर किंवा जे काम करतात त्यांनासुद्धा 5 लाख रुपये मिळेल आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ही क्वांटिटी आहे ही सतत वाढत जाणारी आहे. त्यामुळे उत्पन्न हे सगळ्यात वाढतच जाईल आणि प्रत्येकाला रोजगार पण मिळेल आणि प्रोसेसिंग करून बिया आणखी हे वाढत जाणार आहे आणि जमीन या पिकालाही सूट आहे. गावविकास करण्याची जिद्द मनात असली तर कुठेही आपल्याला चांगलं काम करता येतं. हे याचंच उदाहरण आहे. एकीकडे दगडांचं हे संपूर्ण परिसर आहे. मोठे मोठे दगड इथं आहेत आणि अशा दगडांमध्ये अशा पद्धतीची चांगली रोपवाटिका तयार करण्याचं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू आहे. गावातील लोक, गावातील तरुण मंडळी, शिक्षित मंडळी एवढेच नव्हे तर कर्मचारी देखील एकजुटाने एकत्रित येत श्रमदानातून काम करण्याचे कौशल्य इथे दाखवलेले आहे.